नको निघून जात. कमान जवान भागते रहो. आजीला दाखवायचं. इथं झोप, तिला स्वयंपाकाचा कंटाळा आलाय, तर आळस देते. What's kangangangas? नमस्कार मंडळी, अंशिका चाललेली आहे फिरायला. अंशिका कुठे चालली सांग. New Hampshire मध्ये. काय तिथे न्यू हॅम्पशायरला? At the mountain. तिथे falls आहे आणि असं तर सगळे the leaves असं तर red, brown, yellow आणि orange होतं आणि yellow. Famous for its colors there. कलर्स कशामुळे येतात? Because थंडी येतं. थंडीनं झाडांच्या आतमध्ये केमिकल्स येतात काहीतरी वेगवेगळे, आणि त्याच्यामुळे वेगवेगळे कलर्स येतात. आणि थंडीमध्ये झाडांना एनर्जी वेस्ट करायला नको म्हणून झाड काय करतं, पान आपली सोडवून देतं. खत होतं, खत म्हणजे झाडाला परत न्यूट्रिशन भेटतात त्याच्यातूनच. काय आलो माघारी अंशिका आपण? नुसतं the forks आणि spoons राहिले होते आणि coffee राहिलं. कॉफी राहिली होती आमची. आम्ही परत आलो माघारी. वापस आ गए उधर ही जहां से वापस गए थे. कोल्हापूरमध्ये येतं का snow? कोल्हापूर येतो का? स्नो का? कोल्हापूर कुठे सांगलं कोल्हापूर स्नो येतो? मग काय आहे? कोल्हापूर देवी आहे बाबा. स्नो आता है कश्मीर में. काश्मीर. कोल्हापूर. काश्मीर. कोल्हापूरला स्नो आला म्हणून मी म्हणजे फॉल असतं काय काश्मीर मध्ये? हा असतो. काश्मीरला हे फॉल दिसते मला वाटते, कलर्स पण दिसतात. आपणच कधी काश्मीरला गेलो नाहीये, पण बघू इंडियाला गेलो जाऊया. हा ऑलरेडी बदललेला आहे. हा जो आहे कलर हा ऑलरेडी बदललेला आहे. इकडे अजून हिरवं हिरवं दिसतंय, म्हणजे अजून डोंगराच्या वरची जी आहे तिथे थंडी जास्त असते म्हणून इथला कलर बदलला. डोंगराच्या खाली झाडं हिरवीगार आहेत ना. आणि अंशिकाला घेऊन चाललेला आहे भर फिरायला भर. It's only 7 hours away. What? It's only 7 hours away. काय करू यांच्या भाषेचं? क्या करना है इस भाषे का? सॉरी, भाषे काय? भाषा का? अंशिका, क्या करे तुम्हारी इस लैंग्वेज का? या अमेरिका में आते हैं इंडियन बच्चे, जो भी हम लोग कितना सिखाए इनको, मराठी सिखाए. खाता बघ बाहेर. इथपासून ट्रॅफिक मध्ये लागलोय आपण. 2 माइल जाने को लगा है आधा घंटा. तो बताइए 400 माइल जाने के लिए कितना घंटा लगेगा? न्यू जर्सी राज्य ते न्यू हॅम्पशायर हे राज्य प्रवास जवळजवळ 6 तास होता. आधेमध्ये थोडंसं ब्रेक घेऊन आम्ही थोडे फोटो सेशनही करत होतो, जिथे छान वाटेल असं. बघा मित्रांनो, आपण चाललेला आहे एका जुन्या अशा गावातून. बरेचशी घरं अशी बंद पडलेली आहेत, मोठे मोठे घरं जिथे आता कोणी राहत नसेल. खूप कमी पण लोकसंख्या अशी, म्हणजे खूपच कमी लोक पण जाणत होते. त्यातल्या त्यात बऱ्यापैकी मोठे गाव दिसतंय. मागच्या गावामध्ये तर निम्मे घर असे ओसाड होते. हे चांगलं असं तालुक्याच्या प्लेस आल्यासारखं. हा, हे तालुक्याच्या प्लेस सारखं गाव आहे. क्रॉस करते आमची फॅमिली. हॉटेल आहे हे. इथलं एक छोटस हॉटेल गावाकडचं. इकडं आता ते ह्याचं तयारी, सिनियर हाऊसिंग. इथं असं सिनियर हाऊसिंग असतं माहिती होतं. म्हणजे इथं काय सगळे म्हातारे लोक वयस्कर लोक इथं राहतात. तिथं त्यांना घर असतं फ्री गव्हर्नमेंट. मध्ये सुद्धा असतं. गव्हर्नमेंट नाही, पण गव्हर्नमेंट त्यांना भत्ता देते, त्याच्यावरती त्यांचं होऊन जात असेल का. तर स्कूल आहे. बाजार लागलाय. आपला बाजार बुधवारचा बाजार. फार्मर्स मार्केट आहे किंवा डेलीचा पण असू शकतो. आठवडे लिहिले सॅटरडे लिहिलंय का? आम्ही शक्यतो टोल्स अवॉइड करून जात असतो, जिथून आपण गावागावातून जाऊ शकतो. फक्त हायवेने जायचं म्हटल्यावरती काही दिसत नाही. तर ओपन हाऊस. बऱ्याच ठिकाणी घरं बंद दिसली, विकायला काढलेली दिसली. किती छान इकडे. एवढं छान असताना कुणाला तर राहावंच नाही वाटायचं. बरं, इन्कम सोर्स पाहिजे ना काहीतरी. ते पण आहे. तसं आपल्या इकडचं खेडेगाव. कंपनी नसतील तर मग लांब त्यांना जावं लागेल.
तसं आपल्याकडे काय खेडेगाव सोडून लोक जातातच सिटीमध्ये ना, तसंच प्रकारे ट्रॅफिक होते. इथं बघ कसं सिग्नल आहे. ट्रॅफिक कुठं ट्रॅफिक. हा, नाहीतर सगळे मला जायचं मला जायचं मला जायचं मला जायचं. इथं ते इथं म्हणजे ट्रॅफिक मॅनेजमेंट वगैरे चांगलं आहे. बघ फॅक्टरी दिसते केवढी मोठी आणि आता ती सगळी बंद पडून गेली. त्याच्यामुळे इथल्या लोकांना काम नाही आणि त्याच्यामुळे ते लोक निघून जात असतील इथून. मग काही दिवसांनी खेड्यातल्या लोकांनी सगळीकडे सिटीत गेले तर खेड्यात कोण राहिलो मग फक्त असे वयस्करच लोक का, जे इथं ऑलरेडी राहत होते किंवा. पण शहरातल्या लोकांना वाटतं गावाकडे जावं, गावाकडच्या लोकांना वाटतं शहरात जावं. तर तुम्ही जिथे तिथंच तुम्ही छान आहे. लोकांना कुठं ना कुठं जावं असं वाटतं. जसं आम्हाला आता जावं असं वाटतंय, पानं बघायला, फुलं बघायला. आपल्याला वाटतं आपण जावं हंटर माउंटनला, आपल्याला वाटतं आपण जावं वॉशिंग्टन माउंटनला, तिथल्या लोकांना वाटतं चला न्यूयॉर्कला, चला न्यू जर्सीला. ते तसंच आहे ना, मग माणसाचं हेच आहे. आपल्याला वाटतं भारतात जावं, भारतातल्या लोकांना काय वाटतं अमेरिकेत यावं, परदेशात जावं. थोडं टाइमसाठी ठीक आहे, म्हणजे फिरणं पण महत्वाचं आहे. परदेशात फिरायलाच ठीक आहे असं वाटतं, कधी कधी राहायला नाही. परदेश जाके परदेसिया. आणि फायनली इथे थोडासा ब्रेक घेऊन पेटपूजा करून आपण पुन्हा परत निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. म्हशी खूप साऱ्या. पहिल्यांदा अशा मोकळ्या रानात त्यांच्या घराजवळ गोठ्यासारखं होतं. हे वरमाउंटचं माउंटन आहे. आपण एका नवीन राज्यात पोहोचलोय, वरमाउंट बेटी वुडफोर्ड. We crossed New York. न्यूयॉर्कला न्यू जर्सी टू न्यूयॉर्क टू वर्मॉन्ट. इथलं सगळं बघ फॉल संपून गेला. फॉल झालं सगळं, लीफ फॉल. आपल्या इकडे पानगळ झाली, इकडची सगळी पानझड झाली. आता आपण पोहोचलो वर्मॉन्ट स्टेटला, वर्मॉन्ट राज्यात. तर इथं बघा हे पानं तर पडून गेली, कशी दिसत आहेत. अगोदर किती हिरवगार छान छान दिसत होतं. आता हे वर्मॉन्ट इथे बरंच नो पार्किंग झोन सुरू झाले. थंड थंड आहे का? कसं आलं बघा हे सगळे पडलेले कसे दिसत आहेत. जेव्हा आपण डोंगरावरून खाली आलो तेव्हा इथं दाखवते की एनर्जी आपली जाते किंवा नाही जाते. आपली एनर्जी जर आपल्याला गेन झाली म्हणजे जर आपली बॅटरी चार्ज होते, जेव्हा आपण खाली उतरतो तेव्हा बॅटरी चार्ज होत असेल तर इथं ग्रीन दिसतं आपल्याला. तर 50 मैल 24 मैल 1 मैल आपण आलो तरी रेंज कमी नाही झालेली अजून. आता आपण परत खाली उतरतो. इथं बॅटरी चार्ज व्हायला लागते. 50च राहिले, आपण 22 मैल होते. आपण आले वर्मॉन्ट या राज्यातलं एका छोट्याशा गावात, त्याचं नाव आहे विलिंग्टन. विलिंग्टन. मला ऑरेंज आणि रेड. खाली खाली येतोय ना, आपली गाडी चार्ज होती बघा. It will get charged. चार्ज कसं होते ते खाली जाताना? आपली बॅटरी चाकं फिरत राहतात ना, त्यानं चार्ज होतं, बॅटरीला पॉवर जाते परत मागे. खूप सारे स्टॉप घेत फिरत फिरत कधी संध्याकाळ झाली कळलंच नाही. आणि आता आपण लवकर पोहोचू आपण न्यू हॅम्पशायर या नवीन राज्यामध्ये. हा जो समोरचा पूल दिसत आहे तुम्हाला, तर तो न्यू हॅम्पशायर आणि वर्मॉन्ट ह्या 2 राज्याला कनेक्ट करतो. येण्यात झालं, केलं कॅप्चर मी. आपण वर्मॉन्ट मधून न्यू हॅम्पशायर मध्ये आलंय. हे VTचं ते NH झालंय, दिसलं असलं.
पोहोचला न्यू हॅम्पशायर ह्याच्यात राज्यामध्ये. Why is it so small? Mommy, you can't even touch the ceiling, right? I could touch the ceiling from here. वॉशरूम दाखव कसलं आहे तर. अब मैं बैठा हूँ, जाके बैठा हूँ. मैं तो नहीं बात सकती. थांब इथेच थांब. बाहेरच It's warmer here, actually. What? बी केअरफुल. इथं नाही जायचं बाळा तू. ही मोठी जागा आहे. लकीली आदल्या दिवशी आम्हाला हे हॉटेल भेटलं होतं. जे भेटलं ते आम्ही घेतलं आणि छान होतं तसं. नेक्स्ट डे आपल्याला बरेच पॉईंट कवर करायचे होते. आपण गेलो होतो माउंट वॉशिंग्टन ह्या समिटवरती जिथे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. भरपूर प्रचंड प्रमाणात एक्स्ट्रीम वेदर असते इथे, बट त्याचा व्हिडिओ सेपरेट केला आहे. तर न्यू हॅम्पशायर हे राज्य इथलं नेचर, ब्युटी, हायकिंग, परत इथली जी व्हाईट माउंटनची जी रांग आहे ते बघण्यासाठी अतिशय फेमस आहे. आणि शक्यतो मिड ऑक्टोबरच्या अगोदरच यायला पाहिजे, नाहीतर बरेच हे पानं वगैरे आपल्याला पाहायला भेटणार नाही. इथे बऱ्याच वेळा आपल्या नवऱ्यांना एवढं काम लागतंय फोटो शूटिंगचं. असा फोटो काढा, तसा फोटो काढा. आणि खूप ठिकाणी आम्हाला असं दिसत होतं की नवरे बिचारे सगळ्या बायकांचे आपापले फोटो सेशन करत होते. पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा होता ग्लेन एलिस वॉटरफॉल म्हणून. इथे थोडंसं कन्फ्युजन झालं आणि बघता बघता आम्ही कुठे भरकटलो आम्हालाही कळलं नाही. जे ॲरो लावले होते ते कदाचित मी आणि यांनी चुकीचे पाहिले. बट अंशिकाचं म्हणणं होतं इथेच आतमध्ये जाऊन पुढे तो वॉटरफॉल आहे. बट आम्ही तिला म्हटलो नाही, आपल्या दुसऱ्या डिरेक्शनने जायचं आहे. अंशिका म्हणत होती मला फॉलो करा, पुढेच असणार आहे वॉटरफॉल. बट आम्ही तिला परत आता माघारी आणू आणि तिला सांगू की नाही आपल्याला दुसऱ्या डिरेक्शनने जायचं आहे. परत माघारी चाललो आहे आम्ही आता. Pretty close, you know, just 0.3 miles away, but you have to climb. Oh! Oh my god! काय झालं? मी आणि अंशिका थोडंसं मागेच राहत होतो. हे खूप पुढे पळपळत जात होते, पुढे बघत होते आहे का. असं करत करत बरंच डिस्टन्स क्रॉस केलं तर आम्ही. आता आपल्याला हेच पाणी प्यायचंय. We are almost there, Anshika. Come on. आता हे बघ वरती गेलो ना. Come on, जवान, भागते रहो, भागते रहो. जवान कशी काम करतात, बर्फात चालतात, कुठे चालतात. आपल्याला एवढं चाललं थोडं दम लागतोय. दुश्मन तुम्हारे पीछे है, भागना नहीं है. दुश्मन के पीछे भाग रहे हो. जल्दी जल्दी दुश्मन को पकड़ना है हमें. आणि बरंच असं पुढे चालत चालत हे खूप पुढे जाऊन गेले. आणि पुढे एक पाटी दिसली त्यांना की जिथं त्यांनी लिहिलं होतं की तुम्ही प्रोटेक्टेड फॉरेस्ट एरिया क्रॉस करतायत. मग त्याच्यानंतर माघारीच यावं लागलं आम्हाला आणि कुठेही काही दिसलं नाही. कोरडा फॉल बघून आलोय. काहीच नव्हतं तिथे. आहेत नसते मोकळे धबधबे, मोकळे ट्रेल्स थकवण्यासाठी तुम्हाला. कम ऑन हायकर्स, कम ऑन हायकर्स. See, I think like it's the prehistoric. I think it's broken.
broken. It's prehistoric. Pipes were made like. I think you can't go there. नथिंग ओनली ढेकळ पानं फुलं झाडं बिना पानाचे पुन्हा तुम्हाला काहीच नाही दिसत. फुलं म्हणजे असं थोडंफार त्यांना काय जे असेल ते. शेवटी अंशिकाच्याच डिरेक्शनला फॉलो करून आम्ही इथे पोहोचलो. कधी कधी छोट्या मुलांचं ही ऑब्झर्वेशन चांगलं असतं, त्यांना आपण फॉलो केलं पाहिजे. काय घेऊन चालली अंशिका? Autumn leaves. काय करणार तू हे? आजीला शो करायचं. आजीला दाखवायचं? हां. कुठे गेले? Can you stay in this mountain for years? आय एम नॉट माउंटेन पर्सन. मला समजलं. Mountain. आय एम व्हेरी जमीन का पर्सन. मम्मी आता कुठे चालली अंशिका आपण आता? कंगम तुलाच नाही सांगता तर लोकांना काय समजायचं? नीट सांग. तो जो मिला अच्छा मिला, जैसे मिला वैसे मिला. दिसतंय तसं. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात यायला पाहिजे होतं का असा आम्ही विचार करत होतो, पण दिसत होता आम्हाला फॉल. Left side ला दिसतंय ना अंशिका? नेक्स्ट स्पॉट आपल्याला जायचं होतं जॅक्सन ब्रिज. त्याला हनीमून ब्रिज असंही म्हटलं जातं. आता पुढे बघताल तुम्ही. म्हणून आणि म्हणतात त्याला. कपल बसले तिथं. ती त्याला बाकुले दाखवते. कोण आहे असं कोण होतं? ही नक्की बायको आहे. असे कोण होतं? अशी कधी करून होतं? ती चिडलेली बायको दिसतीये. इकडे चिडलेली बायको, ही वाकुले दाखवणारी. इथं झोप, तिला स्वयंपाकाचा कंटाळा आलाय, टाळच देते. आणि इथे एकदम स्टाईल मध्ये कुठे फिरायला बिरायला जायचं म्हटल्यावरती. आणि स्वप्नात मग्न आहे. मैं इधर जाऊंगी, मैं उड़ रही हूँ. काय सुरू झालं? What's kangangangus? मंगस आहे मंगस. Mungus. मंगस नाही सांगा, मॅगस आहे ते. मॅगस. कॅनकॅमॅगस. आता हे काय? कॅनकॅमॅगस. तर हा आहे कॅनकॅमॅगस हायवे, जो अतिशय सिनिक आहे. नक्की ह्याच्यावरून गेलं पाहिजे. खूप छान व्ह्यू भेटेल तुम्हाला. कितना प्यारा तुझे, ओ कितना प्यारा तुझे, ओ तुझे ओ तुझे 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 नहीं बनाया. असले सिंगर प्रत्येक घरात पाहिजे. इसको बोलते हैं फाल कलर. ऍक्च्युली रेड वाले दिसत नाही जास्त. ठीक आहे, जे दिसत आहे त्याचं समाधान मानून घ्या आपलं. तुम्ही पण समाधान मानून घ्या, आम्ही पण समाधान मानून घेतो. देखो 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 पीछे देखो पीछे पीछे तो देखो. पीछे तो देखा ही नाही मैंने. पीछे भरपूर काय काय. हे बघा, थोडेसे रेड वाले आता यायला लागलेत. असे लाल दिसतात की नाही काय माहिती. सनसेट व्हायच्या अगोदर आपल्याला 2 पॉइंट कव्हर करायचेत. आपण चाललोय कॅनकॅमॅगस. कुठे चाललंय? मंगम नाही ग बाई. थांब, तर स्पेलिंग काय? तू तरी तुझी इंग्लिश आमच्यापेक्षा खूप चांगली. मग तू हे का शब्द म्हणू शकत नाही? कांचन मंगूस, कांचन चुंगूस.
कांचन मुंगूस बस. इट्स कॅनकॅमॅगस. आपण म्हणतोय कॅनकॅमॅगस. आमचे एक फ्रेंड म्हणताय कांचन मुंगूस. आणि अंशिका काय म्हणते? कंकण मुंगर मंगनेस. आपला नेक्स्ट स्पॉट होता सब्बाडे वॉटरफॉल. तर हा पण एक फेमस आहे. इथल्या बऱ्याच गोष्टी फेमस आहेत, बट एका दिवसात जे काही कव्हर करता आलं मी ते करत होतो. आणि आमचे फ्रेंड्स पण आज येणार होते इथे. आता हो हो, हळूच हळूच ये इकडे, इकडे मागे रे, चल. कसं वाटलं? सब्बाडी. सब्बाडे कसं वाटलं तुला? सब्बाडी आहे. तो आवडला. कसं अंधारात चाललंय तुला? अंधारात चालले. अगं मी असं चष्मा लावला, मला सगळं अंधार दिसते. म्हणजे अंधारात कुठे चाललेत लोक. आणि फायनली आमचे फ्रेंड्स आणि त्यांची फॅमिली तर मला भेटले. हे आमच्याच कम्युनिटीत तिथे राहतात. 2 दिवसापूर्वीच भेटले होते, बट इथे अचानक हे भेटल्यानंतर त्यामुळे जास्त भारी वाटलं. बिछड़ गए थे और बहुत सालों के बाद मेले. परवाच भेटलो होतो तिला. फायनली आपली ट्रिप संपली आता जवळजवळ. कसं वाटलं अंशिका न्यू हॅम्पशायर? इट्स गुड. हा फायनली. अंशिका खम खम खम. से बाय बाय. एन्जॉय द व्लॉग. बघ किती छान दिसतंय इकडे सनसेट. तर अमेरिकेतलं न्यू हॅम्पशायर हे राज्य तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. पुढचे व्हिडिओ नक्की घेऊन येऊ. तोपर्यंत स्वस्त राहा, मजेत राहा, खुश राहा. खूप सारे धन्यवाद.